नमस्कार, कर्नाळा केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत. मी वर्षा. आता नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. पाथर्डी दलित हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी शेका पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये बुधवारी साजरा होणार छठ पूजेचा सण. हजारो उत्तर भारतीय महिलांची लाभणार उपस्थिती. आणि कळंबोली ट्रॅफिक पोलिसांचा भारत स्वच्छ अभियानात सहभाग. अधिकाऱ्यांनीही केली रस्त्यांची सफाई. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांना मानणाऱ्या महाराष्ट्रात आजही दलित आणि मागासवर्गीय लोकांना लक्ष्य केले जात असल्याचे भयान चित्र अहमदनगरमधील हत्याकांडातून समोर आले. हत्येचा निषेध करण्यासाठी शेका पक्षातर्फे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांना मानणाऱ्या महाराष्ट्रात आजही दलित आणि मागासवर्गीय लोकांना लक्ष्य केले जात असल्याचे भयान चित्र अहमदनगरमधील हत्याकांडातून समोर आले आहे. अहमदनगरमधील पाथर्डी येथील जवखेडा खलसा गावात संजय जाधव, जयश्री जाधव आणि सुनील जाधव यांची निर्गुण हत्या करण्यात आली. याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी मूकमोर्चा काढण्यात आला. शेका पक्षाच्या पनवेल कार्यालयातून सकाळी 10 वाजता पनवेल तहसील कार्यालयावर निर्गुण घटनेचा निषेध करण्यासाठी मूकमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी आमदार विवेक पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन महासंघाचे अध्यक्ष बारा सदावर्ते, मेघनाथ तांडेल आदी मान्यवरांसह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी तसेच सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी या घटनेचा निषेध करताना बाळाराम पाटील यांनी शासनाला पीडितांना न्याय देण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. केरळची सारख्या घटना या महाराष्ट्रात घडत आहेत. ज्या मागचे प्रकरणं झालेले आहेत त्यांच्या तपासामध्ये गती नाही आहे. आज जाधव परिवाराचा खून होऊन अनेक दिवस उलटले तरीही तपासाच्या बाबतीत 10-12 दिवसामध्ये देखील कुठलीही प्रगती होत नाही. आरोपींना अटक करण्याच्या दिशेनं शासनाचं, प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष दिसत नाही. तर ह्या हत्याकांडाचा निषेध करत पनवेल तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन आम्ही मंडळी शासनासाठी निवेदन तहसीलदारांकडे देणार आहोत. तसेच आमदार विवेक पाटील यांनी देखील या घटनेचा निषेध केला. ते म्हणाले की शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना घडणे निंदनीय आहे. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी करतो की दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सोडवलं जावं. शासनाची भीती जी वाटायला पाहिजे अशा प्रकारच्या घटना करणाऱ्यांना, त्यांना शासनाची भीती राहिलेली नाही. शासनाची जरब असावी लागते, ती जरब आज राहिलेली नाही. तर 2 गोष्टीवर प्रामुख्याने आमचा भर जास्त राहणार आहे. का एक म्हणजे ही शासनाची जरब बसली पाहिजे. असे कोण घटना करत असेल तर त्याला कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे, लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. मग तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस झाली पाहिजे. आणि अशा प्रकारचं जर निंद्य कृत्य कोण करायला जाईल तर त्याला शासनाची जरब असली पाहिजे का तुम्हाला सोडणार नाही. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू, अशा प्रकारचं जर घटना घडत असेल तर समाजाने शांत बसता कामा नये. सामाजिक उठाव झाला पाहिजे. आजच्या मोर्चाचा प्रामुख्याने जो आमचा हेतू आहे तो सामाजिक उठाव झाला पाहिजे. आता आम्ही एक मोर्चा काढल्यानं सामाजिक उठाव होणार आहे का, तर त्याचं उत्तर आजच्या घडीला नाही आहे, पण त्या सुरुवात तरी झाली. यावेळी शेका पक्षाच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार श्री म्हात्रे यांना निवेदन देत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या भारत स्वच्छ अभियानाला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी कळंबोली वाहतूक पोलिसांनी या अभियानाचा हिस्सा बनत कळंबोलीतील रस्त्यांची सफाई केली. एक नजर टाकूया ट्रॅफिक पोलिसांच्या या सफाई मोहिमेवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या भारत स्वच्छता अभियानाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे आणि या मोहिमेत केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर सेलिब्रिटीज आणि पोलिसांचंही मोठं योगदान लाभत आहे. सोमवारी कळंबोली वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेत स्वतः झाडू हातात घेऊन रस्ते स्वच्छ केले. या अभियानाबाबत वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना
प्रत्येक नागरिकांनी कर्तव्य भावनेपोटी स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे असे आवाहन केले। आज उच्च स्तरीय पंतप्रधान जी खुद स्वच्छता मुहिम के अंतर्गत रस्ते पर आकर झाड़ू लगा रहे हैं और सबको सबक दिखा रहे हैं कि स्वच्छता करना अपना एक स्वयं प्रमुख कर्तव्य है। यही प्रेरणा लेकर हम मैकडॉल के सामने जो उच्च शिक्षित लोग खाकर जो कचरा कर रहे थे तो उनको हम दिखाना चाहते थे कि आप यहाँ कचरा नहीं करना चाहिए। इसलिए हम यूनिफॉर्म में होकर भी एक हम समाज का अंग है और सामाजिक बंदिलकी रखकर उनको हमने बताया कि हम स्वच्छता मुहिम ये कर रहे हैं और आप भी हमारे इसमें जॉइन हो जाए। इस वजह से हमने आज स्वच्छता मुहिम की है। सर, आपको नहीं लगता कि आप वर्दी पहनने के बाद जो आपकी ड्यूटी थी उससे हटकर काम किया हुआ? ऐसे हो सकता है कि कुछ लोग आप पर ये सवाल भी उठा दें कि आपने तो वर्दी पहन रखी है और आप साफ सफाई अभियान में कैसे जुड़ सकते हैं? तो साफ सफाई अभियान सरकार का उपक्रम है। हम वर्दी में होकर भी वर्दी में भी हम इंसान है, एक समाज का अंग है। हम समाज को ये बताना चाहते हैं, भले हम वर्दी वाले हैं फिर भी हम स्वच्छता मुहिम में हम समाज के लिए एक हाथभार लगा रहे हैं। आम नागरिकों से आप क्या अपील करना चाहेंगे सर? हम आम नागरिकों से अपील करेंगे कि आपका प्रथम घर, आपका परिसर स्वच्छ रखिए और देश का जो नारा है स्वच्छता अभियान में शामिल हो जाए। समस्त उत्तर भारतीयांसाठी श्रद्धेचे प्रतीक असलेला छठ पूजेचा सण बुधवारी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। याप्रसंगी उत्तर भारतीय भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर भारतीय सेलच्या महिला उपाध्यक्षा नीलम सिंह यांनी केले आहे। नमस्ते, मैं नीलम सिंह शेतकारी कामगार पक्ष की तरफ से आप लोगों को सूचित करती हूँ कि कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी में छठ पूजा का हमने आयोजन किया है और जिसमें आप लोगों को मैं आमंत्रित करती हूँ कि आप लोग भारी से भारी मात्रा में आइए और इस पूजन का लाभ उठाइए। बेसिकली ये त्यौहार हमारे उत्तर भारत में मनाया जाता है द्वापर युग से, जिस समय द्रौपदी के पति जुए में सब अपना राज्य हार चुके थे। उसी समय से ये त्यौहार द्रौपदी ने मन्नत सूर्यदेव के सामने मन्नत मानी थी कि ये सूर्यदेव अगर मेरी सब जैसा पहले था वैसा हो जाएगा तो मैं ये व्रत रखूंगी। और उनका होने के बाद उन्होंने ये व्रत रखा, तब से ये व्रत हमारे उत्तर भारतीय महिलाएं रखती हैं। और आज तो ये पूरे देश में, पहले तो उत्तर भारत में ही मनाया जाता था लेकिन आज पूरे देश में इसको लोग मनाते हैं और बहुत ही हर्षोल्लास से मनाते हैं। और इसीलिए मैं चाहती हूँ कि आप सभी भारी से भारी मात्रा में इकट्ठा होइए और इस पर्व का लाभ उठाइए। याद रखिए 29 तारीख दिन बुधवार को आप जरूर कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी में आइए। छठ से मन्नत कीजिए कि आपकी भी सभी इसी तरह से आपकी भी मन्नतें पूरी करें, आपका घर परिवार सभी सुख समृद्धी करें। नमस्ते। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क। देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ सब कुछ बताती हूँ। नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल। दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी। आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट। 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी,
जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नवी मुंबईतील दिवाळे गावात दिवाळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. अत्यंत अनोख्या अशा दिवाळ सणाचे दर्शन आम्ही आपणास या बातमीद्वारे घडविणार आहोत. कसा साजरा करतात दिवाळ्याचे नागरिक दिवाळीचा सण, पाहूयात या विशेष बातमीच्या माध्यमातून. दिवाळीचा सण सध्या मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात आहे. या दिवाळ सणाच्या निमित्ताने गाठीभेटी, भेटवस्तू, फराळ, फटाके इत्यादींची रेलचेल पाहावयास मिळते आहे. परंतु नवी मुंबईतील दिवाळे गावात मात्र दिवाळीच्या आनंदाबरोबरच श्रद्धेचाही भाग पाहावयास मिळतो आहे. ज्यायोगे दिवाळे गावची दिवाळी सर्वार्थाने वेगळी असल्याचे जाणवते. या गावात दिवाळीच्या एक दिवस आधी गावची ग्रामदेवता असलेल्या भैरीदेवाची मूर्ती समुद्रातून शोधून काढण्यात येते आणि तिची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून तिची पूजा अर्चना करण्यात येते आणि 2 दिवसांच्या मुक्कामानंतर पुन्हा त्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. इथल्या लोकांची श्रद्धा आहे की या 2 दिवसात भैरीदेव स्वतः दिवाळे गावावर कृपाछत्र धरण्यासाठी अवतीर्ण होतात. दरम्यान अशीही आख्यायिका आहे की भैरीदेवाची मूर्ती जेव्हा समुद्रात विसर्जित केली जाते ती शोधण्याचा प्रयत्न अगर अन्य गावातील लोकांनी केला तर ती सापडत नाही, परंतु दिवाळे गावातील नागरिकच ती मूर्ती शोधून काढू शकतात. एकूणच या दिवाळ सणाबाबत दिवाळे गावच्या ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देखा ये जा रहा है कि इस गांव के अंदर आज जो उत्सव का माहौल है, यानी दीपावली आज मनाया जा रहा है एक दिन बाद. वजह क्या है? ये जो भगवान है ये हमारे सिर्फ दिवाली में ही आता है. जी. ये भगवान सिर्फ हम लोगों को ही मिलता है. दिवाल समुद्र से लाते हैं भगवान. वर्षा जी, एक बात जानना चाहेंगे, जैसा कि आपने बताया कि समुद्र से हमारे भगवान को लाया जाता है, ये कहाँ मिलते हैं और कैसे? पर्टिकुलर उसी जगह पे मिलते हैं क्या? वो खोल जगह पे मिलते हैं. यहाँ पे जो बहुत खोलते हैं वहाँ पे समुद्र में से लेके आते हैं जी. उसका पूजा करते हैं, लेके आते हैं, उसकी पूजा करते हैं. लाने के बाद 3 दिन पहले आते दिवाली से जी. आज तीसरा दिन और एक दिन ये मिरौनुक निकलती जाती है, दूसरे दिन में उसका विसर्जन हो जाता है. कि देखा ये जा रहा है कि आज इतने सारे बोट के ऊपर सारे युवा वर्ग सवार है, ये सब कहाँ जा रहे हैं? ये सब हमारे गांव में हर साल की तरह भगवान पानी में से आता है जी. लोगों को दर्शन देता है, लोगों की मनोकामना पूरी करता है जी. और 1-2-1.5 दिन के लिए आता है. पहले दिन आता है, उसके दूसरे दिन पालकी निकाली जाती है रात को और दूसरे दिन विसर्जन हो जाता है जी. और विसर्जन के देव की श्रद्धा रहती है लोगों के मन में, उनकी मनोकामना सब पूरी हो जाती है. ये बताएं कि जैसा कि आपने बताया कि हमारे गांव का देवता है वो पानी से आते हैं, कहाँ से आता है, उनका क्या रूप कैसा है, क्या बता सकते हैं आप उसके बारे में? ये भैरीनाथ देव है, जो मछुआरे हमारे मच्छी पकड़ने के लिए जाते हैं उनके संरक्षण के लिए ये है देव. उनको भगवान माना जाता है जी. क्योंकि जो मछुआरे जाते हैं पानी में बहुत सारे समस्या रहते हैं, मछली नहीं मिलती, कुछ नहीं, उनको ये मदद करता है भगवान. ये लोगों की श्रद्धा है मन में. सचिन जी, एक बात बताएं कि जैसे कि अभी अपना भैरवनाथ की बात कर रहे हैं जिनको आप विसर्जन करने के लिए जा रहे हैं, क्या प्रति वर्ष वही भगवान निकल कर आते हैं कि अलग अलग? नहीं, वही आते हैं. ये हमारे जो सदस्य है गाँव के जो मंडल है वो पानी में जाते हैं, वहाँ रखते हैं पानी, जो विसर्जन करते हैं. बाद में वहाँ पे साल भर वहाँ पे जाते नहीं, वो सिर्फ दिवाली में ही जाते हैं. दिवाली में जाके वो भगवान हम लोग के गाँव के लोगों को दर्शन देते हैं और भगवान आते हैं हमारे देव में, गाँव में, दिवाली गाँव में आते हैं. रवि जी, ये बताएं कि यहाँ पूरा एकदम होली के जैसा आपने रंग पूरा लगा लिया है, वजह क्या है?
ये दिवाली का होली अपना होली जैसा ही रहता है त्योहार, लेकिन दिवाली देवा भगवान आता है जी, इसलिए ये धमाल रहता है। ये दिवाली का यही ख्वाहिश है। रवि जी ये जानना चाहेंगे सिर्फ दिवाली गांव में ही आता है कि और भी कहीं भी आता है? खाली दिवाली गाँव का ये इधर महाराष्ट्र में नहीं मिलेगा ऐसा। सर ये किस तरह की परंपरा है, कैसे भगवान आता है बताइए जरा। वो समुद्र से 1.5 दिन के खाली लेके आता है, 12 महीने पूरा पानी में रहता है। सर ये भगवान कहाँ पे रहते हैं? कुछ अपना इधर नावा सेवा और वासी के बीच में समुद्र में अंदर रहता है, खाली 1.5 दिन के लिए लेके आता है दिवाली के टाइम। तो जैसे कि आपने बताया कि ये दूसरे साल भी फिर हम लेकर आते हैं और बरसों से परंपरा चल रहा है। परंपरा है। तो ये मिलता कैसे समुद्र में, ये सबसे बड़ी बात है। वो उसका भगत रहता है, वो बताता है जी। ये बीच समुद्र के बीच में जाने के बावजूद बीच में वो बनाया है, वो चिकल के अंदर से निकालना पड़ता है जी। वो भगवान का भगत बोलता है इधर इधर है तो लेके आना पड़ता है उधर से। रवि जी आखिरी सवाल आपसे करना चाहेंगे, जैसा कि आपने बताया कि समुद्र के बीच में वो भगवान रखा जाता है, तो समुद्र में जब कभी पानी ज्यादा कम होता रहता है, लहरें चलते रहती है, तो क्या वो पर्टिकुलर जगह पे वहीं पे भगवान मिलता है? आजू बाजू में मतलब वो बीच में होता है जी, इसमें बाहर आगे पीछे जाता है, जब वो भगत रहता है वो बताता है पूरा किधर है ये, वो जगह पे बुरी मार के निकलता है अंदर से। तो यानी कि अगर दूसरा आदमी चाहे ढूंढ के निकालना तो निकल सकता है, कोई भी जाने तो नहीं निकल सकता है जी। अब आपके भगवान का नाम जानना चाहेंगे? बैरनाथ महावीर और जलांचे बहनी सर ये नाम है। सर ये बताएं कि ये जो त्योहार यहाँ पे आपके गांव में मनाया जाता है लगभग कितने सालों से चल रहा होगा? वो हमारे जमाने से 2-3 पिढी होगा पहिले। तुम्ही जर रेल्वेने लांबचा प्रवास करत असाल आणि झोपल्यामुळे तुमचं स्टेशन येऊन गेलं तर काय करणार? हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो आणि प्रत्येक जण आपल्या मोबाईलवर वेळ ॲडजस्ट करतो किंवा आपल्या शेजारील माणसाला उठवायला सांगतो। पण या सर्व समस्येतून बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासन आता स्टेशन अलर्ट व वेकअप अलार्म सेवा देणार आहे। तुम्ही जर रेल्वेने लांबचा प्रवास करत असाल आणि झोपल्यामुळे तुमचं स्टेशन येऊन गेलं असेल तर काय करणार? हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो आणि प्रत्येक जण आपल्या मोबाईलवर वेळ ॲडजस्ट करतो किंवा आपल्या शेजारील माणसाला उठवायला सांगतो। या सर्व समस्येतून बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासन आता स्टेशन अलर्ट व वेकअप अलार्म सेवा देणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्टेशनच्या अर्धा तास अगोदर माहिती देण्यात येईल। रेल्वेच्या या सेवेसाठी प्रवाशाला IRCTCच्या 139च्या नंबरवर डायल करावं लागेल किंवा SMS करावं लागेल। नंतर डायल केल्यावर भाषा पर्याय निवडायचा आणि डेस्टिनेशन अलर्टसाठी पहिला 7 आणि नंतर 2 दाबावे। यानंतर प्रवाशाला 10 अंकाचा PNR नंबर विचारला जाईल, तो टाकल्यानंतर तो बरोबर आहे हे पडताळल्यानंतर 1 दाबले, त्यानंतर अलर्ट फिट झाल्यानंतर कन्फर्मेशन SMS येईल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रवास सुखाचा करू शकाल। एकनाथ शेठ भोपी सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रविवारी भोजपुरी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन नवीन पनवेल येथे करण्यात आले होते। यावेळी शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी बाळाराम पाटील यांनी उत्तर भारतीय बांधवांना दिवाळीच्या व आगामी छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या। फिर घुंघरू पहन के चुड़ैल सीट पे उतरती है, फिर दरवाजा कैसे खुलता है, ये तीनों आवाजें कुछ इस तरह। थैंक यू पंडित जी। ये घुंघरू पहन के चुड़ैल तक सीढ़ी पे से दरवाजा खुलना बहुत पुराना जो आज तक कभी न खुला हो, कुछ इस तरह की आवाज होती है।
आता पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. स्वप्न साकार बाजू बंद माथ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार आणूया अंगठी बाळी नाचवाला डौलदार. पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स से अलंकार. 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम. पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा. फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है. आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं. गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स. इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान. बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है. हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस. आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा. हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल. हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652 789999, फॉर सर्विस 02143 662 999. टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झालंय एक अद्ययावत व प्रशस्त दालन. दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे. दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता. दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स. दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स. इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स. मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे. सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेलमधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर. शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल. फोन 022 2745 4411. भोजपुरी चित्रपटांचा नायक मनोज पांडेय याला व त्याच्या 2 भावांना चारकोप पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. मनोज आणि त्याच्या भावांवर चारकोप पोलीस ठाण्यात मारहाण करणे व जीवे मारण्यासाठी धमकवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहूया सविस्तर वृत्त. भोजपुरी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार पांडे यांचा भाऊ आणि भोजपुरी चित्रपटांचा नायक मनोज पांडेसह त्याच्या अन्य 2 भावांना चारकोप पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. चारकोप विभागातील सत्यप्रकाश सोसायटीच्या रहिवाशांना जीवे मारण्याची धमकी देणे आणि मारामारी करण्याच्या आरोपाखाली चारकोप पोलिसांनी या तिघांना अटक केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिवाळीमध्ये सत्यप्रकाश सोसायटीमधील रहिवासी फटाके फोडत असताना मनोज पांडे आणि अन्य रहिवाशांबरोबर बाचाबाची झाली. बाचाबाचीचे पर्यवसन मारहाणीत झाले.
आणि यावेळी मनोज व मनोजचे भाऊ दीपक आणि विजय यांनी एका रहिवाशाला बेदम मारहाण केली. मनोज आणि त्याच्या भावांच्या दहशतीला कंटाळून शेवटी सत्यप्रकाश सोसायटीच्या रहिवाशांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर रविवारी रात्री पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले आणि आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. तिथे त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या घटनेबाबत चारकोप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप रावराणे यांनी आमच्या प्रतिनिधीस माहिती दिली. चारकोप सेक्टर 4 में एक सत्यप्रकाश हाउसिंग सोसाइटी है. दिवाली के दरमियान पिछले 2-3 दिन से बच्चों पे पटाखे बजाने के ऊपर से उधर छोटे मोटे झगड़े हुए थे. कल रात को 25 तारीख को रात को आरोपी जो मनोज पांडे है, जो भोजपुरी पिक्चर में छोटा मोटा काम करते हैं, वो रात को देर से घर पे आया. आते वक्त उसने कुछ नान चेक जो रहता है, जो लोग में यूज करते हैं, वो लेके आया और नेबर लोग को बाहर बुला के उसने उनको उससे नान चेक से और पत्थर से मारहाण किया. इसमें जो कमरेंट का भाई हॉस्पिटल में एडमिट है और कमरेंट को भी थोड़ा बहुत लगा है. तो हमने मनोज पांडे जो टीम एक्टर है उसको और उसके साथी को अरेस्ट किया है. इनमें असॉल्ट केस अरेस्ट किया है. 324 IPC केस दर्ज किया है. पाथर्डी दलित हत्याकांडाला 4 दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी RPI डेमोक्रेटिकच्या वतीने पनवेलचे तहसीलदार पवन चांडक व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांना निवेदन देण्यात आले. नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे झालेल्या दलित हत्याकांडाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. प्रेम प्रकरणाच्या वादातून पाथर्डीतील काही समाजकंटकांनी जाधव परिवारातील 3 सदस्यांची निर्घृण हत्या केली. मात्र या हत्येला 4 दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील विविध भागात निषेध मोर्चांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान पनवेलमध्येही या घटनेचे पडसाद उमटत असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या वतीने तहसीलदार पवन चांडक आणि पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांना निवेदन देऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी RPI डेमोक्रेटिकचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंके, तालुकाध्यक्ष प्रणित पवार, शहराध्यक्ष भारत सिंग इत्यादींसह RPI डेमोक्रेटिकचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी महेश साळुंके यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली. डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने आणि रायगड जिल्ह्याच्या वतीने जे नगर जिल्ह्यामध्ये पाछाडी तालुक्यामध्ये जे दलित कुटुंबावर जे हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयावरती या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे पक्षाच्या वतीने. हा निषेध होत असताना आम्ही निषेध करत असताना अत्यंत जाधव परिवारावरती जो एक मोठा त्या ठिकाणी पाछाडी तालुक्यामध्ये अनेक नेते त्या ठिकाणी आंबेडकर चळवळीतल्या नेत्यांनी जाऊन भेट घेतलेली आहे त्या कुटुंबाची. त्या ठिकाणी शासनाला आम्ही एवढंच विनंती या ठिकाणी करतो का गेल्या 4-5 वर्षापूर्वी देखील असाच एक प्रकार भंडारा जिल्ह्यामध्ये झालं, खैरलांजीचं प्रकरण. त्यानंतर देखील मित्रांनो नितीन नागलावेसारखा एक तरुण त्या ठिकाणी त्याला देखील त्या ठिकाणी जिवंत जाळण्यात आलं. ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा आत्महत्या जर होत असतील तर त्याचं संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करत आहोत. शासनाला एवढीच विनंती करतो की आपण त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी एवढीच विनंती या ठिकाणी आज करण्यासाठी या ठिकाणी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. पाथर्डी दलित हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी शेका पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये बुधवारी साजरा होणार छठ पूजेचा सण, हजारो उत्तर भारतीय महिलांची लाभणार उपस्थिती. आणि कळंबोली ट्रॅफिक पोलिसांचा भारत स्वच्छ अभियानात सहभाग, अधिकाऱ्यांनीही केली रस्त्यांची सफाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.